नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत, जो महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी आहे. हा असा निर्णय आहे ज्यामुळे अनेकांची पगारासंबंधित एक मोठी अडचण दूर झाली आहे. चला, एका अशा प्रश्नाने सुरुवात करूया जो ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण तोच या सगळ्या समस्येच्या मुळाशी आहे. तर हा आहे पदोन्नतीनंतरच्या पगारवाढीचा प्रश्न. पाहूया यात नेमका काय विरोधाभास होता आणि त्यावर उपाय काय निघाला. हे ऐकायला खरंच विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. काही शिक्षकांसाठी प्रमोशन म्हणजे चक्क पगारात घट. आता हे झालं कशामुळे? तर 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीतल्या एका छोट्याशा नियमामुळे. पण चांगली गोष्ट ही आहे की आता सरकारने त्यावर एक तोडगा काढला आहे. अच्छा, तर ही वेतन त्रुटी म्हणजे नेमकं काय आहे? चला, जरा खोलात जाऊन समजून घेऊया. ही अडचण नेमकी कधी सुरू झाली? तर 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा, म्हणजे 1 जानेवारी 2016 रोजी. झालं असं की 2 वेगवेगळ्या पे स्केलमध्ये बदल होत असताना एक विचित्र गोष्ट घडली. जी व्यक्ती सहाय्यक शिक्षक आहे तिचं मूळ वेतन नुकत्याच प्रमोशन मिळालेल्या पदवीधर शिक्षकापेक्षा जास्त झालं. म्हणजे ज्युनियरचा पगार सिनियरपेक्षा जास्त. तर बघा, या समस्येच्या केंद्रस्थानी ही 2 पदं आहेत. एक म्हणजे सहाय्यक शिक्षक, जे येतात S13 या वेतन श्रेणीत, आणि दुसरे म्हणजे पदवीधर शिक्षक, जे S14 मध्ये येतात. खरी गडबड झाली ती S13 मधून S14 मध्ये प्रमोशन झाल्यावरच. पण चांगली गोष्ट म्हणजे शासनाने ही समस्या ओळखली आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी एक खास समिती नेमली. आणि हो, हा निर्णय काही एका रात्रीत झालेला नाहीये. यामागे एक परिपूर्ण अभ्यास आहे. सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव श्री मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी निवारण समिती नेमण्यात आली. या समितीने फक्त हीच नाही तर पगाराशी संबंधित इतरही काही समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवले. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, समितीच्या शिफारशीनंतर शासनाने अंतिम निर्णय काय घेतला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाने समितीच्या शिफारशा स्वीकारल्या आहेत आणि त्याबद्दल एक शासन निर्णय म्हणजे GR काढला आहे. याचा अर्थ आता हा एक कायदेशीर आणि अधिकृत आदेश आहे. लक्षात ठेवा, ही तारीख 30 जानेवारी 2026. याच दिवशी हा उपाय अधिकृतपणे लागू झाला. ह्या निर्णयाचा सार या एका वाक्यात आहे. यात स्पष्ट म्हटलंय की प्रभावित शिक्षकांचं वेतन त्याच वेतन श्रेणीतल्या पुढच्या टप्प्यावर निश्चित केलं जाईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रमोशन झाल्यावर आता कोणाचाही पगार कमी होणार नाही, उलट तो पुढच्या स्टेजवर जाईल. ठीक आहे, निर्णय तर झाला, पण याची अंमलबजावणी कशी होणार? कारण ही प्रक्रिया काही आपोआप होणार नाहीये. या शासन निर्णयामध्ये एक अगदी स्पष्ट 4 टप्प्यांची प्रक्रिया दिली आहे, जेणेकरून प्रत्येक पात्र शिक्षकाचा पगार अचूकपणे दुरुस्त होईल. पहिला टप्पा आहे ओळख, म्हणजे अशी प्रकरणं शोधून काढणं. दुसरा आहे पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करणं. तिसऱ्या टप्प्यात वेतन पथक त्याची तपासणी करेल आणि मग चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात अंतिम मंजुरी मिळेल. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक केसची म्हणजे प्रत्येक प्रकरणाची लेखा व कोषागारे कार्यालयाचं वेतन पडताळणी पथक अगदी काटेकोरपणे तपासणी करणार आहे. ही तपासणी अनिवार्य आहे. असं का? कारण हा नियम योग्य प्रकारेच लागू झाला पाहिजे आणि भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नयेत. चला, तर मग थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं, पदवीधर शिक्षकांचे वेतन त्रुटी आता दूर झाली आहे. दुसरं, त्यांचं मूळ वेतन पुढच्या उच्च टप्प्यावर निश्चित केलं जाईल. तिसरं, यासाठी एक कडक आणि बंधनकारक पडताळणी प्रक्रिया पार पाडावी लागेल. आणि शेवटचं, हा नियम 1 जानेवारी 2016 पासून ज्यांना याचा फटका बसला आहे त्या सर्व प्रकरणांना लागू होईल. तर ह्या निर्णयामुळे एक मोठी आणि तात्काळ अडचण तर सुटली आहे, पण जाता जाता एक विचार मनात येतो, या निर्णयाचे आपल्या राज्यातील शिक्षक भरती आणि प्रमोशनच्या प्रक्रियेवर दूरगामी परिणाम काय होतील?